हॅलो हाय नमस्कार सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि काल पुण्याला गेले ते पुण्यावरून माल आणला. 30,000चं बिल झालं. थोडंसं बँकेतलं काम होते, बँकेत पण जाऊन आले आणि बँकेतलं जाऊन पैसे काढून आले अकाउंटवरचं माझ्या. आणि त्यानंतर म्हटलं सामान आणावा, कारण किती दिवस झालं मालच भरला नाही. पाहिला सगळा माल संपलेला बऱ्यापैकी. तर एक पण साडी अशी नव्हती की पाठीमागच्या मालातली. तर ते सगळा माल मी आणला म्हणजे नवीन आणला, नवीन स्टॉक आणला. म्हणजे कसं गिऱ्हाईक येत राहतं आणि जर एखादं नवीन आलं तरी म्हणजे खपला जातो माल. त्यासाठी म्हटलं चला आता आपण जाऊया आणि एकदाचं सामान आणूया. बरं दिवस झाला चाललेलं मला जायचं आहे. तर मी गेले ते पुण्यावरून सामान आणलं. आणि आत्ता मी तर तसंच टाकलेलं आहे ते, कारण रात्री म्हणजे जाताना मी 1 वाजता गेले इथून आणि 3 वाजता तिथं पोचलो आम्ही पुण्यामध्ये. आणि त्यानंतर तिथं सामान घेतलं आणि निघायला फार 5-5:30 म्हणजे पटपट उरकलं. जास्त टाईमपास वगैरे काही केलं नाही मी, तर पटपट उरकलं. आणि त्यानंतर सामान घेऊन आम्ही आलो आणि घरातली सगळी कामं पटपट उरकून घेतली, कारण मला माहिती गिऱ्हाईक असतात. आणि हे परकर आणलेत बघा मी, जम्बो साईजचे परकर आहेत. म्हणजे माझ्यासारख्या 2 जणी बसतील एवढा मोठा परकर आहे. आणि खूप मोठी साईज लागते बरं का इथल्या बायकांना. आणि ते काय मी तिचं नाव म्हणजे पूजा नाव होतं त्याचं. आणि मी तुम्हाला दाखवते, पण ते उलटं दिसत होतं, कारण पुढचा फ्रंट कॅमेरा चालू आहे ना, त्यामध्ये उलटं दिसत होतं. आणि ह्यात मी जरा थोडेसे कॉस्टली लागले, पण कापड एकदम छान आहे. आणि खूप मोठे परकर आहेत, जम्बो साईज परकर आहेत. म्हणजे ज्यांना जास्त उंचीचे आणि जास्त घेराचे परकर लागतात ना, त्यांच्यासाठी ते परकर आहेत. आणि मी आणताना खूप म्हणजे मी हे परकर 200 रुपयाला विकणार होते. 200 रुपयाला कमी करून म्हणजे 170पर्यंत विकले ते परकरने. आणि सकाळच गिऱ्हाईक आलं तर परकर विकले ते. आणि त्यानंतर म्हटलं हा पसारा सगळा व्यवस्थित लावावा. काल आणून जसा टाकला, कारण काल आणून पोत्यातनं पण नव्हता काढला, पण आईंना बघायच्या होत्या साड्या, त्यामुळं पोत्यातनं बाहेर काढला आणि त्यानंतर असं टाकलेला पसारा. तर म्हटलं आधी त्यांना जागा करावी, परकर व्यवस्थित ठेवावे, कारण 1.5 डझन मी परकर घेऊन आले. आणि परकर जास्तच होतं तिथं. आणि सुटल्याला सगळा माल मी घेऊन आले, कारण म्हटलं चला परत जर आपल्याला वेळ नाही भेटला तर मग नाही हे व्हायचं. तर हे 2 साड्या सकाळच्या पारी गेल्या. सकाळच्या पारी गिऱ्हाईक आलं त्याला. मला वाटतं साडीला काहीतरी लागलं आहे, पण काही नव्हतं लागलं. थोडंसं म्हणजे काळं पडलेलं, ते हात लावलं की लगेच निघालं ते. तर ह्या 2 साड्या सकाळी गेल्या आणि चालते त्या. तर ह्यातल्या पण टिकली वर्कमधल्या साड्या ह्या. तर आणि ह्या साडीच्या किराणा किनारे फक्त लेस, आणि ह्या साडी पूर्ण टिकली वर्क आहे ह्या साडीला पूर्ण असा. आणि ही साडी 800 रुपयाला आहे. आणि आदिवासी दाखवलेली साडी 800 रुपयाला. आणि ह्या साड्या पण अशा टिकली वर्कमधूनच आणल्यात, कारण मागच्या वेळेस मी जेव्हा ह्या साड्या आणलेल्या तेव्हा मला खूप जास्त छान प्रतिसाद मिळालेला, म्हणून म्हटलं चला. आणि डेली यूजच्या पण साड्या आणलेल्या आहेत मी, परकर, डेली यूजच्या साड्या, रेडीमेड ब्लाऊज, अजून ब्लाऊज पीस आणि असंच बरंच काय आणलेलं. तर म्हटलं चला आपण आता जागा केली पाहिजे. जागा नाही झाली तर मग असंच खाली राहील. त्यामुळे म्हटलं वरचं जे जुनं सामान आहे ते एकाच कप्प्यात लावून घ्यावं, कारण हे 2च कपाट आहेत माझ्याकडं, म्हणजे साड्यावरची लावायची. आणि जर एक्स्ट्रा झाली तर मग मी साईडला ठेवून जाते, कारण मागच्या वेळेस माझा असाच पगार नव्हता तेव्हाच मी हे 2 कपाटं घेतलेली, पण आत्ता उपयोगाला आली मला साडी ठेवायला. तर हे कपाटावरचा माल काढून मी आता मोकळी जागा करणार आहे. दुसरा माल लावणार. त्याच्या मध्ये एक गिऱ्हाईक येत राहते साड्या न्यायला, आणि साड्या घेऊन मग परत जातात. आणि नंतर परत कसं आता असंच सगळा पसारा खालीच आहे. एक गिऱ्हाईक घेऊन जाते ते साड्या, ज्याला ते पाहिजे त्या. आणि नंतर पण काय असंच द्यावे लागतं आहे की. आणि उधारी तर मी टोटल बंद केली आत्ता सध्याला. तरी एकालासुद्धा उधार देत नाही. घ्यायचं असलं तर घ्या, नसलं घ्यायचं तर नाही घेतलं तरी चालतं आहे. पण साड्याच अशा मी आणल्या, तुम्ही चॉईस करून आणल्यात ना, तर आवडतात. तसं तुम्हाला मी 2 साड्या दाखवल्या, त्या साड्या त्या गेल्या आत्ता. तर ह्यांच्याच होत्या त्याने 2 परकर. तर मी 6 जम्बो परकर 6 आणलेले, त्यातले फक्त 3 राहिले होतं. आणि 3 गेले सकाळच्याच वारी. आणि 2 साड्या घेतल्या. तर ही साडी मी खोलून वगैरे देते, कारण परत नंतर म्हणजे हे नाही व्हायला, म्हणजे त्यात काय जर डॅमेज असला तर मग घेतलं तर बदलून न्यायला. मग परत काय डॅमेज असला तर परत तिकडून माघारी या बघा,
मग ते पैसे मी प्रत्येक घेतलेली साडी ही खोलून दाखवते. आणि ही खूप छान साडी आहे, व्हाईट कलरची, व्हाईट रेड मिक्स आहे आणि खूप छान पदर, ब्लाऊज पीस, पदर आणि साडीचा लुकच खूप छान होता. आणि कापड पण इतका सिल्की कापड आहे, खूप छान कापड आहे, मऊ कापड होतं. तर त्यासाठी ह्या साड्या मी 450 लावलेल्या आणि 400ला विकून टाकले ह्या साड्या. आणि नंतर म्हटलं चला आता ते गिऱ्हाईक गेल्याच्या नंतर परत घरी राहिलं ना की काय ना काय काम राहत राहते ना. आज दिवसभर मला काय म्हणजे आता ही येणारच. आणि आता हे आलो रडत, तिला कुणीतरी काहीतरी म्हटलं नाही चल तिच्या घरी भांडायला, आणि तिला कसं तरी शांत करून पाठवलं. आणि त्यानंतर म्हटलं चला आता पण अजून म्हणजे गिऱ्हाईक तर येतच आहे, घरातली कामं करून परत ते करायला खूप जास्त उशीर होतो. आणि बाहेर पण जायचं होतं, गटाची मीटिंग होती एखाद्या, आणि ती मीटिंग उरकल्याच्यानंतर परत घरी येऊन ते सगळं आवरायचं होतं. त्यामुळे म्हटलं चला आता आपण पटपट आवरून घेतल्याशिवाय पर्याय नाही. आणि पटकन ते सगळं सामान लावायचं होतं. आणि एक गिऱ्हाईक आलं की मला ना तास लागतो एकच काम करायला. त्यासाठी म्हटलं चला त्यामुळे तिथलं आवरून घ्यावं, नंतर हेच करावं. परत आवरायला असा वेळ भेटणारच नाही. एका गटाची मीटिंग आहे, तर एका गटाची मीटिंग आहे, तर मला तिकडं पण जायचं आहे. परत आवरावं लागणं, मला माझं स्वतःचं आवरावं लागतं आहे आणि परत तिकडं जावं लागतं आहे. तर मग म्हटलं घ्यावं पटपट आवरून. आणि पटपट हे सगळं हे करून घेतलं. आणि म्हटलं एका वेळी ठेवून सगळं व्यवस्थित कप्पा करून त्यानंतर सगळं सामान लावावं. आणि त्यानंतर मगच आपण कुठं जायचं तिकडे जावं. परत गिऱ्हाईक आलं की आईना कळणार नाही रेट कसं सांगायचं, काय करायचं, किती कमी करायचं, आपल्याला कसं हे करायचं. त्यासाठी म्हटलं चला मग तर सगळं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. गिऱ्हाईक आलं तर मला अर्धा एक तास तिकडे द्यावा लागतो, परत एडिटिंगला वेळच भेटत नाही. तर चला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि दुकानाला भेट द्यायची असेल तर मला नक्की कमेंट करा. बाय.